आपण चॅप्टर 8 रेक्टिफिकेशन एरर्स बघत आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण वन साइडेड आणि टू साइडेड एरर्स म्हणजे काय, एरर्स डिटेक्शन कधी होतं, कुठल्या स्टेजेसला होतं आणि सस्पेन्स अकाउंट रेक्टिफिकेशनसाठी कसं वापरायचं हे बघणार आहोत. तर वेलकम टू खारुताई चॅनल. पुढे जाण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर करा. तर वळू आपल्या व्हिडिओच्या टॉपिकवर. एरर्स कसे होतात क्लासिफाय, वन साइडेड किंवा टू साइडेड. एरर्स मे बी क्लासिफाईड ॲज वन साइडेड एरर्स अँड टू साइडेड एरर्स. वन साइडेड मध्ये काय, वन साइडेड एरर्स अफेक्ट्स ओनली वन अकाउंट अँड अफेक्ट्स द ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स. वन साइडेड एररमध्ये एक अकाउंटला इफेक्ट होतो, म्हणून डेबिट किंवा क्रेडिट चुकतंय, त्यामुळे ट्रायल बॅलन्सचं काय होणार, ट्रायल बॅलन्स मिसमॅच होणार. बरोबर. These errors can be rectified by giving a note for debiting or crediting the account if it is located before preparation of trial balance. तर असे एरर्स जे वन साइडेड एरर्स आहेत ते द प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्सच्या आधी, कधी आधी जर डिटेक्ट झाले, आपल्याला ते एरर्स ट्रायल बॅलन्स प्रिपेअर करायच्या आधी कळले, तर आपण बाय वे ऑफ नोट, ज्या त्या अकाउंटमध्ये बाय वे ऑफ नोट आपण त्याला रेक्टिफाय करू डायरेक्ट तिकडच्या तिकडे. पण जर आफ्टर प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स जर एरर्स आपल्याला सापडले, तर मग असे एरर्स, वन साइडेड एरर्स आपण सस्पेन्स अकाउंटने रेक्टिफाय करतो. बरोबर, सस्पेन्स अकाउंट यूज करतो. आणि टू साइडेड एरर्समध्ये काय, टू साइडेड एरर्समध्ये आपण म्हणतो ना, पूर्ण एंट्रीज मिस केली किंवा डेबिट क्रेडिट इक्वल अमाऊंटने चुकवली, म्हणजे कमी 100 रुपयाने किंवा जास्त 100 रुपयाने, दोन्ही पण त्याच अमाऊंटने मिस्टेक केली, असं असतं. ते टू साइडेड एरर्स होतात. आणि असे एरर्स ट्रायल बॅलन्सला काय होतं, फरक पडत नाही, मिसमॅच होत नाही. दॅट ट्रायल बॅलन्स मॅच होतं आणि ते दिसून येत नाही अशा चुका. मग अशा चुका कशा रेक्टिफाय केल्या जातात, जर्नल एंट्रीज थ्रू रेक्टिफाय केल्या जातात. तर एरर्स वन साइडेड असतील तर आपण डायरेक्ट ट्रायल बॅलन्स प्रिपेअर करायच्या आधी भेटले तर तिकडच्या तिकडे बाय वे ऑफ नोट करेक्ट करू. आणि आफ्टर प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स बनवला आणि आता आपल्याला डिफरन्स भेटतोय, तर तो आपण तात्पुरता सस्पेन्स अकाउंटमध्ये टाकणार. आणि जसं जसं आपल्याला चुका दिसत जातील तसं तसं आपण एंट्री पास करून सस्पेन्स अकाउंटमध्ये त्याला इफेक्ट देत जाऊ. आणि टू साइडेड एरर्समध्ये काय, तर तिथे डायरेक्ट एंट्रीजच मारणार आपण, तर त्याचा सस्पेन्स अकाउंट बरोबर काही सहसा संबंध येणार नाही. आता आपण स्टेजेस ऑफ डिटेक्टिंग एरर्स, म्हणजे आपण कधी कधी आपल्याला एरर्स भेटू शकतात, तर आपण प्रोसेस बघितले. आपण आधी जर्नल एंट्री पास करतो, लेजर पोस्टिंग करतो आणि मग ट्रायल बॅलन्स बनवतो. मग ट्रायल बॅलन्स बनवायच्या आधी जर आपल्याला एरर्स मिळाले, तर बिफोर प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स आपल्याला एरर्स मिळाले तर काय करणार, मग दुरुस्त करणार. एंट्री नाही मारली, बिफोरमध्ये एंट्री नाही मारली तर एंट्री पास करणार. पोस्टिंगमध्ये एरर आहे तर ते पोस्टिंग करेक्ट करणार. तिथे नोटमध्ये लिहू काय मिस्टेक झाली, असं नको व्हायला ना, आलं कुठूनमध्येच, तर तिथे आपण नोट लिहू. पण आता आपण ट्रायल बॅलन्स बनवली आणि आता इथे असं दिसतंय हे 100, 200, 300 असतं आणि इथे 50, 150, 200 आहे, तर 100 रुपयाचा आपल्याला डिफरन्स दिसून येतोय. मग आता काय थांबवणार का काम आपलं, नाही, तात्पुरतं आपण त्याला सस्पेन्स अकाउंटमध्ये ट्रान्सफर करणार या बॅलन्सला. आणि जसं जसे आपल्याला चुका कळून येईल की कशामुळे ही चूक झाली, तसं तसं आपण त्याला सस्पेन्स अकाउंटने रेक्टिफाय करणार, ॲडजस्ट करणार, त्याच्याने ॲडजस्टमेंट एंट्री पास करणार. मग हे कधी करणार आपण, हे बिफोर प्रिपेअरिंग फायनल अकाउंट. आपले फायनल अकाउंट्स करेक्ट पाहिलेत ना, त्यात सस्पेन्स अकाउंट असून चालणारच नाही. आपल्याला करेक्ट फायनल अकाउंट्स प्रिपेअर करायचं असेल तर आपल्याला सगळे चुका कळले पाहिजे, त्यासाठी सस्पेन्स अकाउंट गेला पाहिजे ना, नील झाला पाहिजे. मग सगळे चुका सापडले की सस्पेन्स अकाउंट ऑटोमॅटिक नील होणार. फायनल अकाउंटच्या आधी आपल्याला सस्पेन्स अकाउंट क्लिअर करायचा असतो. आणि तरीही असं होऊ शकतं की फायनल अकाउंट्स नंतर चुका भेटू शकतात, पण ते आपल्याला 11वीच्या पोर्शनमध्ये तो भाग नाही आहे. तर आपल्याला आता काय शिकायचं आहे, फायनल अकाउंट्स बनवेपर्यंत जे काय एरर्स होतात त्याला
कसं डील करायचं ते आपल्याला शिकायचं आहे. इफेक्ट्स ऑफ एरर्स. एरर्समुळे काय काय अफेक्ट होऊ शकतं? ट्रायल बॅलन्स अफेक्ट होऊ शकतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अफेक्ट होऊ शकतं, त्यामुळे प्रॉफिट किंवा लॉसची अमाऊंट चुकीची येऊ शकते आणि बॅलन्स शीट पण चुकीच्या अमाऊंटने बनू शकते. म्हणून आपल्याला सगळे एरर्स रेक्टिफाय करायचे असतात. आपल्याला प्रॉपर फायनल अकाउंट्स बनवायचं असतं. आणि सस्पेन्स अकाउंट मग कसं वापरायचं? आता मगाशी जसं बोललं तसं when the trial balance does not tally, the amount of difference is located to the debit. काय म्हणतो ना, मगाचं एक्झाम्पल जसं बघितलं, जेव्हा डेबिट जास्त असेल म्हणजे टोटल ऑफ क्रेडिट कॉलम इज हायर, इथे उलट आहे, इथे डेबिट हायर आहे, इथे हे 200 आहे ना. जेव्हा क्रेडिट कॉलम हायर असेल तेव्हा आपल्याला डेबिट बॅलन्स मिळणार आणि जेव्हा डेबिट साईड हायर असेल तेव्हा आपल्याला ही क्रेडिट बॅलन्स मिळणार सस्पेन्स अकाउंटमध्ये. आणि हा टेम्पररी अकाउंट आहे, चुका सापडून दुरुस्त करेपर्यंत आपल्याला हा ठेवायचा आहे. एरर्स अफेक्टिंग ओनली वन अकाउंट इज नोन ॲज वन साइडेड एरर्स. सस्पेन्स अकाउंटमध्ये कुठले एरर्स आपल्याला दुरुस्त करायचे आहेत? जे वन साइडेड एरर्स आहेत ते, जे असे एरर्स आहेत ज्याच्यामध्ये डेबिट्स आणि क्रेडिट्स इक्वल नव्हते, म्हणून तो मिसमॅच झाला ना, म्हणून ते ट्रायल बॅलन्स मिसमॅच झालं आणि म्हणून ते तात्पुरतं सस्पेन्समध्ये गेलं. जे टू साइडेड आहेत त्याला आपण जर्नल एंट्रीजनेच दुरुस्त करतो, त्यात सस्पेन्स अकाउंटचा प्रश्न येत नाही. आणि असे हे एरर्स एक एक करून आपण जेव्हा सॉल्व करू आपल्याला डिटेक्ट होईल, हा असं मिस्टेक होतं, तसं मिस्टेक होतं, आणि मग आपण सस्पेन्स अकाउंटला रिव्हर्स करू, म्हणजे ते आपल्याला लोकेट करू, एरर रेक्टिफाय करू, तर सस्पेन्स अकाउंटची टोटल नील होणार. आणि समजा आता आपल्याला कळलं की हे 100 रुपये कुणाचे क्रेडिट करायचे होते, तर ई अकाउंटला क्रेडिट करायचं होतं, तर मग आपलं ई अकाउंट 100 रुपये होणार आणि सस्पेन्स अकाउंट ट्रायल बॅलन्समधून निघून जाणार. बरं, असं इफेक्ट होणार. तर प्रॅक्टिकली कसं आहे ते आपण न्यूमेरिकलचे सम्स जेव्हा प्रॅक्टिकल सम इलस्ट्रेशन्स वगैरे बघू त्यात तुम्हाला दिसेलच. तर आपल्याला हे असं सस्पेन्स अकाउंट एरर्स दुरुस्त करायला वापरायचं. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो? एरर्स 2 प्रकारचे असतात, वन साइडेड एरर्स अँड टू साइडेड एरर्स. वन साइडेड एरर्समध्ये इधर डेबिट और क्रेडिट एक कुठली तरी साईड मिसमॅच होते, त्यामुळे हे एरर्स येतात. आणि ते एरर्स जर आपल्याला ट्रायल बॅलन्स बनवायच्या आधी सापडले तर आपण बाय वे ऑफ नोट त्याला करेक्ट करू, रेक्टिफाय करू. आणि जर ट्रायल बॅलन्स बनवून झाल्यानंतर आपल्याला ते दिसून आले, तात्पुरतं आपण त्याला सस्पेन्स अकाउंटमध्ये ठेवू आणि जसं जसं आपल्याला चुका भेटणार तसं तसं आपण त्याला सस्पेन्स अकाउंटमध्ये ॲडजस्ट करू आणि सस्पेन्स अकाउंट पुढे जाऊन काय होणार? नील होणार. हे आपण शिकलो. आणि टू साइडेड एरर्समध्ये काय होतं? डेबिट्स आणि क्रेडिट्स नेहमी सेम राहतात, म्हणजे ट्रायल बॅलन्स नेहमी बॅलन्स होतं आणि असे एरर्स आपल्याला नेहमी जर्नल एंट्रीजनेच रेक्टिफाय करावे लागतात. टू साइडेड एरर्सचा सस्पेन्स अकाउंट बरोबर काही संबंध नाही. तर ही होती समरी ह्या व्हिडिओची. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.